सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तर प्रदेश येथील आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे। तेथील बटाटा टिकाऊ आणि उच्च दर्जाचा आहे, त्यामुळे तेथील बटाट्याला सर्वाधिक मागणी आहे। त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून आग्रा येथून दररोज 70,000 किलो बटाट्याची आवक होत आहे। या संदर्भात अधिक माहिती बटाटा व्यापारी वाहिद बागवान यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे। माझं नाव वाहिद बिलाल बागवान, बिलाल मोहम्मद साहब बागवान या नावानं आमचं हळद दुकान 50 वर्षापासून आहे मार्केटमध्ये। आणि सध्या बाजारात जे आवक आहे उत्तर प्रदेश आग्र्यावरून येते। डेली कमीत कमी 5 ते 6 गाडी आवक आहे। आवक म्हणजे 25 टनाची एक गाडी या हिशोबाने किंवा 20 टनाची एक गाडी या हिशोबाने डेली 5-6 गाडी आवक आहे। आणि सध्या बाजार इथं 22 रुपयापासून 25-26 रुपये आहे बटाट्याचा आग्र्याचा मालाचा। आणि नवीन लोकल माल या आपल्या बीड जिल्ह्यातला ते माल विकता येतं 15 रुपये ते 25 रुपये लोकल माल। आणि हे मालाचे डिमांड आपल्याला इथं कर्नाटकला जास्त आहे, म्हणजे जसं हुमनाबाद, बसव कल्याण, बिदर आणि इकडं विजापूर, आलमट्टी, झळकी, बटरगी या गावाला जास्त डिमांड आपल्या इथं। त्यामुळे आपल्या इथं बटाट्याला उठाव जास्त आहे कर्नाटक डिमांड असल्यामुळे। सध्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत उत्तर प्रदेश येथील आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे। कर्नाटक, हुमनाबाद, बसव कल्याण, बिदर, विजापूर या ठिकाणी या बटाट्याची भरपूर मागणी आहे। कांदा भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या काही वर्षापासून बटाट्याची चांगली उलाढाल होत आहे। सोलापूर जिल्ह्यात बटाटा पिकत नसतानाही त्याची खरेदी विक्री मात्र जोमात आहे। बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या पसंतीमुळे सोलापूरला बटाटा मार्केटची नवी ओळख मिळत आहे। इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर।